आपलं स्वागत आहे प्राची शेतकरी यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, मी इंस्टाग्रामला पोस्ट टाकते की मानकरवाडी येथे ज्योतिबा यात्रा निमित्त महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे। तर मी तिकडे चाललेली आहे ॲक्च्युली, आणि हा मला लेट झालेला आहे बराचसा। आता आम्ही जेवढं लवकरात लवकर पोहोचता येईल तेवढं बघू। तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि सांगा कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग। आणि चालले मी आता जाऊन इव्हेंट एन्जॉय वगैरे करणार आहे। तर वहिनी कुठे गेल्या? हॅलो। वहिनी आणि दोस्त तर आम्ही तिघच चाललेलो आहे। मम्मी येणार होती, भैया येणार होते, पण ते कॅन्सल झालं आणि आता चाललो। आम्ही घराच्या तिथून निघताना आमच्या इथला एक लहान मुलगा हरवला होता, आणि त्यानंतर मग ते निलेश दादानी ग्रुपवरती मेसेज सोडले होते, आणि कमीत कमी अर्ध्या तासानंतर तो मुलगा भेटला। आत्ता त्याला ती म्हणजे नाही का पोलीस स्टेशनमधून फोन आला, त्याने त्याच्या आईवडिलांना सांगितलं। तर आता ते आईवडील खुश आहेत आणि गेलेत पोलीस स्टेशनमध्ये मुलाला त्यांच्या आणायला। पण तो खेळता खेळता अचानक गायब झाला होता। कसा काही स्टोरी काहीच माहित नाही। नवीन राहिला, कालच राहिला नवीनच आलेत का खंडोबानगर होते? कालच आले। तर गाईज आम्ही मॅप लावून चाललेलो, पण जो चांगला रोड होता त्या रोडने नाही गेलो, आम्ही दुसऱ्याच रोडने गेलो आणि सगळीकडे विचारत चाललेलो आहे। आणि तरी आम्हाला जायचं होतं 8:30ला, 9ला फक्त 4 मिनिटं कमी आहेत, अर्धा तास कम्प्लीट लेट आहे। तरी चाललोय आता, बघूयात पुढे। मानकरवाडीमध्ये बॅनर वगैरे लावलेले, काय 2 लावले दोन्ही साईडला। चलो स्वागत तर चांगलं केलंय। इकडूनच का? पहिलं तर आधीच सांगते, माझा घसा बसलाय सर्दीमुळे। तर मला मानकरवाडीमध्ये ज्योतिबा यात्रा निमित्त कमिटीने आणि कनसे सरांनी मला बोलवल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभारी। आणि तुम्ही महिलांनी सुद्धा वेळात वेळ काढून तुमच्यासाठी ठेवलेल्या स्पेशल ह्या कार्यक्रमासाठी सहभागी घेतला, याबद्दल म्हणजे तुमचं खरं तर कौतुकच आहे। कारण की तुमचे रेग्युलरचं जे आयुष्य आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्यासाठी सगळ्या इथल्या कमिटीने हे आयोजित केलेलं आहे की तुम्ही यावं, थोडासा तुम्हाला तरी विरंगुळा व्हावा म्हणून। तर तुमचे पण अभिनंदन की तुम्ही येताय, ह्यामध्ये सहभागी होताय, ह्यांना सुद्धा तेवढंच प्रोत्साहन भेटतं। तर थँक्यू, खूप छान। आपल्याला विनंती आहे की बरोबर या 2 महिला आणि पहिल्या स्पर्धेमधून या 6 महिला विजयी आहेत, त्याच्यामुळे या महिलांचा आपण सुद्धा पुढे फायनलला सुद्धा। गाईज मला ज्योतिबा यात्रेनिमित्त बोलवलं होतं आणि तिथं मला थोडं बोलायला लावलं। सर्दी वगैरे झाल्यामुळं माझा घसा बसला होता, तेव्हा मला बोलायला येत नव्हतं। आणि त्यानंतर मग गेस्ट परफॉर्मन्स म्हणून बऱ्याचशा लेडीज आहेत, त्यातलं आता मी थोडे फुटेज टाकलेत, पण खूप लेडीजला असं डान्स वगैरे करायला स्टेजवर बोलवलं। लेडीजने वगैरे पण खूप एन्जॉय केला नाही का। म्हणजे एक खरं तर ह्या गावाने खूप छान उपक्रम राबवलेला की महिलांसाठी काहीतरी करमणुकी म्हणून होम मिनिस्टरचा कार्यक्रम भरवला होता। समोर चला तळ्यात बघा बरं का आउट कसे होते आता। हा मळ्यात हो 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 टँकर पलटी झालता की। हा चला वहिनी या, आले का? 5 आपल्याला विनर आलेले आहे। टाळ्या वाजवायच्या आहेत, जोरात टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी। करता रहूंगा प्यार। कुणाचे आले इथं, कुणाचे बसले? फुगे घ्यायचे आता, फुगे घ्या, एक फुगा दे त्यांच्या हातामध्ये, फुगे फुगवून घ्यायचे आहेत। पुढची स्पर्धा आपण घेत आहोत आता, चालू का? हा खूप मला प्रोग्राम आवडतो, कारण की सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जो इव्हेंट घेत आहेत होम मिनिस्टरचा, त्यामध्ये हा जो पार्ट आहे की बिस्किट तोंडावरती ठेवायचं आणि असं न हात लावता हळूहळू खाली घ्यायचं। तर इतकं मज्जा येते पाहायला, म्हणजे विचारूच नका। समोरून तर खूप, म्हणजे ज्यांनी होम मिनिस्टरचा कार्यक्रम प्रत्यक्षात बघितला, आता सगळीकडे होम मिनिस्टरचा कार्यक्रम राबवतात, त्यातला हा गेम बघायला मला खूप आवडतो। बिस्किट ठेवतात आणि विदाऊट हात लावता खाली घ्यायचं असतं ते बिस्किट। खूप भारी, म्हणजे 99% लेडीज ह्यामध्ये सक्सेस होतच नाहीत, खूप 1-2 असतात की ज्यांना हा गेम परफेक्ट जमतो। संधी देणार आहोत। बादली पुढे ठेवा, त्या कोपऱ्यात, या कोपऱ्यात एक ठेवा, 4 कोपऱ्यात 4 बादली ठेवायच्या आहेत। चला
हा होता बॉटल गेम. रिटर्न यायचं, पुन्हा जायचं असं टच करून. हा गेमसुद्धा खूप भारी होता. आणि मी व्लॉगिंगला वॉईस नंतर देते आहे, कारण की तिथं साऊंड चालू होते आणि साऊंड जर म्हणजे म्युझिक वगैरे असं काही जर चालू असेल तर यूट्यूबला कॉपीराईट पडतं. सो त्यामुळे मी त्याला वॉईस ओव्हर देते आहे. आणि मी खूप छान प्रोग्राम हा एन्जॉय केलेला आहे. तळ्यात कोण गेल्या मॅडम. चला या पुढं, या इकडं, या खाली. चला सरा इकडं, गडबडून जायचं नाही, व्यवस्थित सरा, व्यवस्थित उभा राहा. पैठणी जमा करा मंडळाकडे. त्यानंतरून एकदम शेवटी फोटोशूट झालं. त्यानंतरनं बक्षीस समारंभ, पैठणी वगैरे. तर खूप मज्जा आली आणि खूप ह्या गावाने भरपूर मला मान सन्मान सत्कार वगैरे खूप छान केला. प्रोग्रामसुद्धा खूप भारी होता. आणि तिथून पुढे मग आम्ही घरी निघालो. एक आम्हाला निघताना 12-12:30 झाले होते. काहीच तुम्ही बघितलंच होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला मला बोलवले होते, मी तिथं गेस्ट म्हणून गेले होते. तर कार्यक्रम खूप छान झाला, आम्ही पण एन्जॉय केला आणि आम्हाला पण एन्जॉय करायला लावलं त्यांनी. तर कार्यक्रम एकंदरीत खूप छान झाला. कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ब्लॉग. थँक्यू. माझ्या